नमस्कार. लव फॉर कुकिंग ह्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत उपवासासाठी स्टफ साबुदाणा वडा. ह्या रेसिपीमध्ये साबुदाणा भिजवण्याची आवश्यकता नाही. हे वडे अर्धा ते पाऊण तासात तयार होतात. सोबतच आपण बघणार आहोत उपवासाची चटणी. चला तर मग सुरुवात करू. एका कढईत मी 1 कप साबुदाणा मंद आचेवर भाजून घेत आहे. हा साबुदाणा भाजून घ्यायला इथे 5 ते 6 मिनिटे लागतात. 5 ते 6 मिनिटांनंतर गॅस बंद करून साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्या. साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यावर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. बारीक करून घेतलेल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये इथे 3 बटाटे घातले. बटाटा शक्यतो किसून घ्यावा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 ते 6 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घातले. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. आवश्यक असेल तर पाणी घाला. तर इथे मला सगळं एकजीव करून घेण्यासाठी 3 ते 4 चमचे पाणी लागले. आता ह्या पिठाला वरून 1 चमचा तेल लावून 10 मिनिटे झाकून ठेवा. तर आता आपण स्टफिंगसाठी लागणारी चटणी बघू. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस, आलं घालून सर्व 2 चमचे पाणी घालून वाटून घेतले. आपली चटणी तयार आहे. तर आता 10 मिनिटे झाल्यात. आता वडे बनवून घेऊ. इथे मी लिंबाच्या आकारा एवढा पिठाचा गोळा घेतला. तो तळ हातावर पसरवला. आता सारण मध्यभागी ठेवले आणि सर्व बाजूने झाकून घेतले. तर आपण आता सर्व वडे असेच तयार करून घेऊ. सर्व वडे तयार करून झाल्यात. आता वडे तळण्यासाठी घेऊ. वडे मी मध्यम गरम तेलात तळून घेणार आहे, म्हणजे वडे छान कुरकुरीत होतील आणि आतूनही चांगले शिजतील. हे वडे तळून घेईपर्यंत आपण वड्यांसोबत लागणारी चटणी तयार करून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप दही, अर्धा कप शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा साखर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घालून हे सर्व छान बारीक वाटून घेऊया. ही आपली चटणी तयार झाली. वडेही चांगले तळून झाले. आता सर्विंगसाठी तयार आहे. साबुदाणा वडा तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.